नमस्कार. आजचा विषय यशस्वी उद्योजक जास्त मेहनत करत नाहीत. ते चांगल्या सिस्टीम्स तयार करतात. एका सकाळी दोन उद्योजकांनी एकाच वेळी आपला दिवस सुरू केला. पहिल्या उद्योजकाच्या ऑफिसमध्ये शांतता होती. टीम काम करत होती. ग्राहकांना वेळेवर उत्तर मिळत होते. बिलं वेळेवर जात होती. सोशल मीडिया पोस्ट आधीच शेड्यूल झाल्या होत्या आणि तो मालक तो नवीन संधीचा विचार करत होता. दुसऱ्या ऑफिसमध्ये फोन सतत वाजत होता. सर, ग्राहक तक्रार करत आहेत. सर, सप्लायरने पेमेंट थांबवलंय. सर, कर्मचारी रजेवर आहेत. सर, जीएसटी भरायचं राहिलंय. सर, आजचं कोटेशन अजून पाठवलं नाही. संध्याकाळ झाली. दोघांनी दिवसभर खूप मेहनत केली. पण 5 वर्षांनी फक्त एकाच व्यवसायाने मोठी झेप घेतली. का? आपण अनेकदा असं समजतो, मोठा व्यवसाय उभा करण्यासाठी जास्त मेहनत, जास्त शिस्त आणि जास्त तास काम करणं आवश्यक आहे. पण वास्तव वेगळं आहे. व्यवसायाला थकवणारी गोष्ट म्हणजे कामाचा भार नाही, तर प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी स्वतःच्या मेंदूवर अवलंबून राहणं. कुणाला फोन करायचा, कुणाला फॉलोअप करायचा, कोणतं बिल भरायचं, कोणती पोस्ट टाकायची, कोणत्या ग्राहकाला उत्तर द्यायचं, ही सगळी कामं तुमच्या डोक्यात राहतात आणि हळूहळू तुमचा मेंदू कल्पना निर्माण करणं बंद करतो. तो फक्त आठवणी सांभाळण्यात व्यस्त होतो. एकदा एका छोट्या उद्योगाच्या मालकाशी माझी भेट झाली. तो रोज 12 ते 14 तास काम करत होता, पण त्याचा व्यवसाय पुढे जात नव्हता. मी त्याला विचारलं, तुझा सर्वात मोठा प्रश्न काय आहे? तो म्हणाला, माझ्याकडे वेळच नाही. मी त्याच्या ऑफिसमध्ये 2 तास बसलो आणि मला उत्तर मिळालं. त्याचा वेळ कमी नव्हता, त्याच्याकडे सिस्टीम नव्हत्या. प्रत्येक कोटेशन तो पुन्हा नव्याने लिहायचा. प्रत्येक ईमेल स्वतः टाईप करायचा. प्रत्येक ग्राहकाचा फॉलोअप लक्षात ठेवायचा. प्रत्येक कर्मचाऱ्याला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समजवायची. त्याचा व्यवसाय त्याच्याशिवाय एक पाऊलही पुढे जाऊ शकत नव्हता. त्या दिवशी आम्ही एक छोटा प्रयोग केला. फक्त 3 गोष्टी बदलल्या. कोटेशन टेम्पलेट तयार केलं, ग्राहक फॉलोअपसाठी CRM रिमाइंडर लावला आणि रोज रात्री पुढच्या दिवसातील 3 महत्वाच्या कामांची यादी तयार केली. बस, फक्त एवढंच. एका महिन्यानंतर तो पुन्हा भेटला. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच शांतता होती. तो म्हणाला, सर, मी आता जास्त काम करत नाही, पण माझा व्यवसाय जास्त काम करतो. हीच खरी जादू आहे. विमान उडवणारा पायलट उड्डाणापूर्वी चेकलिस्ट वापरतो. तो नौका नसतो, अनुभवी असतो. मग तो चेकलिस्ट का वापरतो? कारण अनुभव विसरू शकतो, थकवा निर्णय बदलू शकतो, ताण लक्ष विचलित करू शकतो. व्यवसायातही तेच लागू होते. सिस्टीम म्हणजे तुमच्या भविष्यातील थकलेल्या स्वतःसाठी तयार केलेली सुरक्षा. आज प्रत्येक यशस्वी कंपनीकडे SOP असतात, चेकलिस्ट असतात, ऑटोमेशन असतात, टेम्पलेट्स असतात. ज्ञान एका व्यक्तीच्या डोक्यात नसतं, ते संपूर्ण संस्थेमध्ये पसरलेलं असतं. म्हणूनच मालक सुट्टीवर गेला तरी व्यवसाय चालतो. कारण व्यवसाय माणसांवर नाही, सिस्टीमवर चालतो. आज घरी गेल्यावर फक्त 3 प्रश्न स्वतःला विचारा. पहिला, कोणतं काम मी प्रत्येक आठवड्यात पुन्हा पुन्हा करतोय? दुसरा, ते काम चेकलिस्ट, टेम्पलेट किंवा SOP मध्ये बदलू शकतं का? तिसरा, माझ्या व्यवसायात कोणती अशी गोष्ट आहे जी अजून फक्त माझ्या डोक्यात आहे? आजच ती लिहून ठेवा. लक्षात ठेवा, मेहनत तुम्हाला आज जिंकवेल, पण सिस्टीम तुम्हाला पुढची 20 वर्षे जिंकवतील. तुमचा मेंदू आठवणी साठवण्यासाठी नाही, तो
निर्णय घेण्यासाठी आहे, नवीन कल्पना निर्माण करण्यासाठी आहे आणि एक असा व्यवसाय उभा करण्यासाठी आहे जो तुमच्याशिवाय यशस्वीपणे चालू शकतो. कारण यशस्वी व्यवसाय मेहनतीवर नाही तर सिस्टीमवर उभे राहतात. धन्यवाद.